मित्रांनो, जय शिवराय. आणि आपल्यासोबत आहे महाराष्ट्राची बुलंद तोप, दोघंही बुलंद म्हणावं लागेल, दैवत शेठ गोवेकर आणि वैभव मामा. बकासूरचे सर्वे सर्वा म्हणता येईल आणि बैजाची सर्वे सर्वा. बैजाचा सांभाळ तुम्ही करता दैवत शेठ, काय सांगाल पेडगाव मैदानाविषयी? चांगलं मैदान आहे, नामवंत मैदान आहे. बर, कसं नियोजन आज? आज आहे तुमचाच बैल. बरं. तरी मामा आणि तुम्ही सोबत बसलेले? नाही, बसतो आम्ही कंटिन्यू एकत्रच असतो दरवर्षी. मग असं वाटलं नाही का बैजा आणि बकासूर पळावं म्हणून? ती कधी बी पळेल काय तर हिंद केसरी मैदान होतं, पळेल की अजून काही संपलं तर हिंद केसरी मैदान होणार, दरवर्षी होणार आहे. पण मग बकासूरला हॅट्रिक करायची, ती सर्जा आणि घोटच्या सर्जाची बकासूरची गाडी टॉप होती, त्याच्यामुळे ती गाडी पळवायची. अच्छा, म्हणजे त्या गाडीला स्पीड लागते, स्पीड लागतं आणि बकासूरला हॅट्रिक करून द्यायची. म्हणजे हे डोक्यात ठेवलं तुम्ही? हे टार्गेट आहे. तुम्ही हिंद केसरी हो नाही हो? आपले काय हिंद केसरी झालं, आपण किती वेळा व्हायचं. बर, काय काय सांगाल मग पेडगावच्या मैदानाविषयी? कारण बऱ्याच वर्षापासून वर्षानुवर्ष ही परंपरा चालत आलेली, पुढेही चालत राहणार आहे. तुमचं किती वर्ष आहे या मैदानात? आमचं मला वाटतं एकच चुकून वर्ष गेलाच नाही, प्रत्येक वर्षी गुलाला ते आपल्याला ह्या मैदानात स्टार आहे. किती वर्ष जसं कळतंय असं मैदान. आणि तुम्ही नियोजन केलेले किती हिंद केसरी राहिले? नाही, आता ते सांगू शकत नाही मी. प्रत्येक मैदानात कोरेगाव सोडलं तर आपण जे नियोजन केले ते प्रत्येक मैदानावर एक नंबर केले. पुशेगावला केले, माळशिरसला केले, या पेडगावला केले. आता गेल्या वर्षीच बघा फाजिलचा पायरा तोडून ह्यांना दिलता, त्या बैलाने एक नंबर केला. त्याच्यामुळे विचारलं मी की तुम्ही नियोजन केलेले किती हिंद केसरी राहिले? असे भरपूर आहेत. आणि यंदा पण दोन्ही मानाचे नंदी तुमच्याकडे, बकासूरही म्हणता येईल आणि लखन पण. ते दोन्ही बैल घरातलीच आहेत, काही विषय दोन्ही पैरे तोडून तुम्ही दुसऱ्या गळ्यात टाकले आणि काहीतरी वेगळा इतिहास करायच्या चक्करमध्ये. नाही, त्यांना सांगितलेलं कोणता तुम्हाला लक्कन पाहिजे लक्कन घाला सर्जा. तुम्हाला पहिलं चॉईस, पहिलं प्राधान्य बकासूरला होतं आणि नंतर राहील ते बैल बैजाला होता. मामाकडे द्या. मामा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल मामा पेडगावच्या मैदानाविषयी? प्रथम सांगा. मैदान अतिशय जनतेच्या मनातलं हिंद केसरी मैदान आणि खरंच एक हिंद केसरी सारखं मैदान आहे. इथं एवढं म्हणजे फॅन फॅमिली वगैरे पब्लिक आणि आतुरता असते प्रत्येक गाडा मालकाला, ज्याच्या दावणीला बैल आहे त्याला आतुरता असते की मला पेडगावच्या मैदानात महाबैल पाळवायचं. बरं, गुलाल झाला पाहिजे. बकासूरचं किती वर्ष आहे? बकासूरचं आदतला सगळ्यात बंदी उठल्याच्या नंतर आदतला आला होता तेव्हा चौथं वर्ष आहे. चौथं वर्ष आहे. आणि याच्यातले 2 वर्ष सलग तो राहिला. हो, सलग 2 वर्ष. तिसऱ्यांदा हॅट्रिक होणार त्याची. केलं शेटने नियोजन. आता कसं नियोजन लागलं बरं? कारण तुम्ही दोघं एकत्र बसलेले आणि लखन हा त्यांच्या बैजासोबत पळणार आहे, बकासूर सोबत सर्जा पळणार आहे, एकत्र बसले तुम्ही. काय तुम्हाला आमचं बघते एकदा हिंद केसरी स्वप्न होतं ते आमचं दैव शेटने पूर्ण केलं. तर सगळ्यात पहिलं पुसेगावचं हिंद केसरी. तेव्हापासून प्रत्येक जर असं किरकोळ मैदानात आम्ही एकमेकांना फोन नाही करत. हिंद केसरीचा हे असलं ना, दैव शेट बकासूरला दरवेळेस सहकार्य करतात. यावेळेस पण बोलले होते तुम्हाला कुठला बैल घालायचा आहे. मागच्या वेळेस त्यांनी त्यांच्या गाड्यातला पायरा तोडून दिला होता, कारण का त्यांचं प्रेम आहे बैलावरती. ह्यावेळेस पण चॉईस दिली आपल्याला डायरेक्ट त्यांनी. मग त्यांनाच म्हणलं तुम्हाला कुठला बैल, आम्हाला मी नाही का चालेल तसं. मग ते बोलले की ती गाडी टॉप पळते आपली, ती गाडी राहते पुढे जाईल तिथं. एक परफेक्ट नियोजनाचा बादशाह म्हणून त्यांना ओळखला जातं आणि ते नियोजन आज कामं येणार कुठेतरी वाटतं. 100% येणार ना, त्यांनी शब्दच दिलाय. बकासूर कितव्या गटात पळणार? 88 मध्ये. पब्लिकनं फक्त साथ द्यावी, पब्लिकनं फक्त त्रास. कितव्या तासावर गाडी? 8 नंबरने. 8 नंबरला आहे. बरं, पब्लिकचं या ठिकाणी काय होतं शेट? प्रेक्षक फॉलोअर्स जास्त, त्याच्यामुळे काय होतं पळताना झुपताना अडचणी येतात बैलाला. म्हणजे कंटिन्यू बैलाला मोकळं राहायला पाहिजे, आराम करता आला पाहिजे. 3 फेऱ्या पळायचे ना. एक तर चिठ्ठी निघली लास्ट म्हणजे सेकंड लास्टला 88 गटात, ते माझ्या अंदाजाने 2 तासात त्याला 3 फेरे पळावं लागणार आहे. त्यासाठी त्याला थोडी विश्रांतीची गरज आहे. काय वाटतं बरं, बाकीच्या मैदानाच्या कम्पेअरला पेडगावचं मैदान होतंय तर हे मैदान आगळं वेगळं होतं काहीतरी? पेडगावला काय महत्वाचं, जी मैदान लाभलेलं आहे ना, टेकडी डोंगर, ती म्हणजे नैसर्गिक आहे. जी तुम्ही लाखो रुपये खर्च करून जर स्टेडियम बांधलं तरी असं येणार नाही. एक निसर्गाने दिलेली देण आहे पेडगावकरांना आणि त्याचा हे अनुभव येतोय दिसताना. म्हणजे डोंगरावरती पब्लिक, साईडला पब्लिक. आणि आता मला वाटतंय
मी इतक्या दिवसात पहिल्यांदा पेडगावला एवढं पब्लिक बघतोय. बरं शेठ महत्त्वाचा प्रश्न आहे. आतापर्यंत माझ्या मते हा प्रश्न निघाला नसेल, पण अंदाजे किती खर्च होत असेल पेडगावच्या मैदानावरती? नाही आता करोडो रुपयात बोला, करोडो रुपयाची उलाढाल होणार. कारण की इतक्या दुचाकी असेल, चारचाकी असतील, मिनिमम वेळात एक फोर व्हीलरवाला 10,000 ते 15,000 रुपये खर्च करून जातो. असं असंख्य गाड्या आहेत, त्याच्यामुळं करोडो रुपयात आज उलाढाल आहे. बरोबर. आणि बाहेर जिल्ह्यातून बरेच बैल या ठिकाणी दाखल झालेले आहेत. पेडगावचं मैदान महाराष्ट्राला वेगळी दिशा देणारं ठरणार का तर ठरणारच. नक्कीच लखन आणि बैजा आणि बकासूर आणि घोटचा सर्जा काहीतरी इतिहास करणार. दैवत शेठ 2 दिवसापूर्वी एक न्यूज आली की पैरा तुटला असं बकासूरचा आणि सर्जाचा. तर नक्की काय झालं होतं? नाही असं काय नव्हतं, नाही तुटू शकत नव्हतं ते पायरा. बरं तेच कारण की ठरलेला पायरा हा तुटणार नाही, कारण नियोजन तुम्ही केलेलं होतं. ती माणसं बी लय शब्दाला पक्की आहेत घोटवाली. ते एकदा शब्द दिला की नाहीत भरलं. आणि मला नाही वाटत की महाराष्ट्रात बकासूरला डावलणारा माणूस असेल. नाही ती तर हिंमत नाही कोणात. बरं आगामी पुढच्या मैदानात म्हणजे कधी पळताना दिसेल बैजा आणि बकासूर पळताना कधी दिसू शकते, काहीच अडचण नाही. कधी तुम्ही उद्या परवाचं मैदान गेलं कधी बी पळवू शकते कुठल्याही मैदान, काय अडचण नाही तिथं. काय बरं बाहेरून बरीच बैलगाडा मालक आलेली, जसं मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, तर काय आवाहन कराल, काय सांगाल? नाही बाहेरच्या गाड्यांना बी आज यश येताना दिसेल तुम्हाला बघा चांगलं. कारण त्यांचं कष्ट प्रामाणिक आहे, त्यांची मेहनत आहे त्या बैलांवरती. त्यांना फक्त सुट्टीचं याचं व्यवस्थित जमलं की त्यांची बी बैल यशस्वी होताना दिसतील तुम्हाला आज. बरोबर. आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात मराठवाड्यातून गाड्या या ठिकाणी आज दाखल 50% मराठवाडा विदर्भाला म्हणजे यश जाईल बघा. जाईल 50% पश्चिम महाराष्ट्रात राहील, 50% तिकडलं राहील बघा. 50% होणार. फाटी कशी आहे? फाटी महाराष्ट्रातली टॉपची फाटी आहे. आणि कसाची फाटी चढाची ताकदीचाच बैल इथं पळू शकतो. ताकदीचा बैल आहे, ज्याच्यात कस आहे तो पळू शकतो. दोन्ही वासरं असतील तरी पळू शकतो, एक वासरू एक बैल बी पळू शकतो. ह्या फाटीचं गणित आहे. दोन्ही मोठे बैलाला थोडी तकलीफ होती पळताना. मामा बकासूर बद्दल फिटनेस काय सांगाल? कसं आहे सध्या? किती दिवस झाले बरं पळून? 5-6 दिवस झाले ना पहिला आरामावर. 5-6 दिवस झाले आरामावर आहे. बरं शेवटचं मैदान कुठलं झालं? आत्ता चोराड्याचं झालं 15 तारखेला. कोणाच्या गळ्यात होता? वादळच्या. बरं चांगली गाडी पळाली त्या ठिकाणी. हा सेमीला थोडासा हे झाला, चांगली गाडी पळाली गटात. बरं बकासूरला म्हणजे हॅट्रिकसाठी शुभेच्छा राहतील. आणि खरंच महाराष्ट्राच्या गळ्यातला ताईत आणि संबंध महाराष्ट्राची इच्छा आहे की यंदा कोणीच नाही बकासूरने हॅट्रिक करावं, एक इतिहास करावं. पुढच्या वेळेस नाही झाला तरी चालेल, पण यंदा त्यांनी हॅट्रिक करावं. तसं लोकांचं मी पहिला आभार मानतो की त्यांच्या दावणीला बी टॉपच्या नंदी असून सुद्धा ते बकासूरबद्दल एवढं चांगलं हे करतात. आणि खरंच त्या आज मी सगळ्यांना वाटतं की त्यांनी हॅट्रिक करावी. बरोबर. कारण जे स्वप्न आता मी आपण बघतोय, जे सगळे बघतोय ते कुणाचं पूर्ण नाही झालं आत्ताचे झालं तरी. मागच्या वेळेस पण असं सगळ्यांनी अपेक्षा ठेवली होती बलमाकडून, त्यांचं थोडंसं प्रॉब्लेम झाला त्यावेळेस. मागच्या आपण 1 नंबर केला. बघू आता देवाच्या मनात असेल तर 100% होणार. नक्कीच शुभेच्छा, संबंध महाराष्ट्रात शुभेच्छा. एखाद्या नंदीच्या सोबत असणं तर तो साहजिक आहे, तो त्या ठिकाणी यश प्राप्त कराल. धन्यवाद मामा. शेठ धन्यवाद.